आज प्रत्येकालाच 1 करोड हवे किंवा करोडपती व्हायचंय. पण मित्रांनो, फक्त एस-आय-पी किंवा इन्व्हेस्टमेंट्सनी तुमचे 1 सीआर येतील का? एक गोष्ट लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट व्हेइकल किंवा इन्व्हेस्टमेंट कशात करतो यापेक्षा आपण का करतोय, किती टाईमसाठी करतोय आणि आपले गोल्स काय आहेत, हे खूप महत्वाचं आहे. करोड तर बनतील, पण ते प्लॅन्ड असतील तरच बनतील. मी एक सिंपल उदाहरण घेतो, की तुमची सॅलरी समजा ₹80,000 आहे आणि सगळे एक्सपेन्सेस जातात तुमच्याकडे ₹20,000 ते ₹30,000 महिना उरत आहे. तर याच्यात फक्त एस-आय-पी कॅल्क्युलेटरवर ₹30,000 टाकून तुम्ही जर म्हटले की एवढ्या वर्षात सीआर होत आहे, तर हे गणित कधीच वर्क करत नाही. आणि हे का? तर कधीही मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करताना आपण 2 गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे. एक शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे 5 वर्षात मला काय एक्सपेन्सेस येऊ शकतात, जसं की इमर्जन्सी फंड असेल, मॅरेज असू शकतं. आणि सेकंड लाँग टर्म गोल्स म्हणजे रिटायरमेंट असू शकते. आणि या अकॉर्डिंगली ती अमाउंट डिवाइड करा. आणि जेव्हा तुम्ही अशी प्लॅन इन्व्हेस्टमेंट करशाल, तर कधी रिडम्पशन किंवा इमर्जन्सीमध्ये विड्रॉल होणार नाही आणि तेव्हा तुम्ही सीआरमध्ये पोहोचाल. करोडपती होण्यासाठी फक्त तुमची इन्व्हेस्टमेंट अमाउंट गरजेची नाहीये. तुम्ही कोणत्या गोलसाठी इन्व्हेस्ट करताय आणि किती टाइम त्याला देताय हे महत्वाचं आहे. जर आपलं गोल अचीव्ह झाला असेल, मग भले ती इन्व्हेस्टमेंट 2-3 वर्षाची असली तरी चालेल, 100% विड्रॉ करा. पण गोल पेंडिंग आहे, आपण टाइम समजायला 5 ते 7 वर्ष कमिट केलाय, तर तेवढं डिसिप्लिन ठेवून इन्व्हेस्टमेंट ठेवा. म्हणून फक्त 1 करोड याच्या मागे पळू नका. तुमचे गोल्स आधी सॉर्ट करा, की मला 3 ते 5 वर्षात काय एक्सपेन्स होऊ शकता, लॉंग टर्म मध्ये काय एक्सपेन्स होऊ शकता आणि या अकॉर्डिंगली इन्व्हेस्ट करा. म्हणजे कोणत्याही छोट्या मोठ्या इमर्जन्सीमध्ये कधी तुमचा पोर्टफोलिओ रिडम्पशनला जाणार नाही आणि तुम्ही सीआर मध्ये नक्की पोहोचाल. आणि ह्याबद्दल जर तुम्हाला हेल्प लागत असेल तर कमेंट करा गोल्स.